तुमच्या नेत्याला आवरा अन्यथा महायुतीतून बाहेर पडू, भाजपला अजितदादा गटाचा निर्वाणीचा इशारा। नमस्कार। राष्ट्रवादी फोडून अजित पवार यांनी भाजपाशी जवळीक केली, उपमुख्यमंत्री पदही पदरात टाकून घेतलं, पण त्यांचे संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीत। लोकसभा निवडणुकीचे वारे जसे वाहायला लागले तसे अजित पवार यांची डोकेदुखी वाढत राहिलेली आहे। त्यांनी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे, पण त्यांची चोहोबाजूनी कोंडी होताना दिसत आहे। चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी त्यांची अवस्था झाली आहे। शरद पवार यांच्यासोबत असताना हवे ते निर्णय घेत होते, कुणाला कुठे ठेवायचं हे त्यांच्या हातात होतं। आता मात्र देणारेच मागणारे बनले आहेत। मागूनही काही मिळत नाही, पण स्वकीयांचा मोठा विरोध त्यांना होत आहे। उगीच राष्ट्रवादी फोडली असं देखील त्यांना वाटलं असेल कदाचित। महायुतीत असलेल्या विजय शिवतारे यांनी तर अजित पवार यांच्या विरोधात उघड बंड पुकारला आहे। शिंदे सेनेत असलेले शिवतारे यांनी अजित पवार यांच्याबाबत अत्यंत टोकाची भाषा वापरायला सुरुवात केली आहे। पिंडीवर बसलेला विंचू अशी उपमा देखील अजितदादांना शिवतारे यांनी दिली आहे। शिवाय बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत नव्हे, त्यांचा निर्णय आता पक्का झालेला आहे। अर्थात त्यांच्या या निर्णयाला कुणाचा छुपा पाठिंबा आहे हे आता कोणाला सांगण्याची गरज उरलेली नाही। विजय शिवतारे यांनी सासवड येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी 1 एप्रिल रोजी आम्ही प्रचाराला सुरुवात करीत निवडणुकीचे रणशंग फुंकणार असल्याचे सांगितले आहे। कोणाला पराभूत करण्यासाठी नाही, तर घराणेशाही आणि झुंडशाही संपवण्यासाठी ही लढाई असणार आहे। 1 एप्रिलला माऊलींच्या पालखी तळावर कमीत कमी 50 ते 60 हजारांची मोठी सभा घेणार आहे। माझ्याकडे कोणताही पक्ष नाही, माझ्याकडे फक्त सर्वसामान्य जनता आहे। 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि या पाचवी शक्तीचे 12 वाजविणार, असं विजय शिवतारे यांनी जाहीर केलं आहे। एकनाथ शिंदे यांनी मला पक्षातून काढून टाकलं तरी मी निवडणूक लढवणारच असा पवित्रा घेतल्यानंतर आता अजित पवार गट देखील आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी कल्याण लोकसभेत असहकार करण्याची भाषा वापरली होती। आता मात्र अजित पवार राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्याही पुढे जाऊन थेट महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे। आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात विजय शिवतारे यांनी अश्लाघ्य टीका केल्यापासून त्यांच्यावर काही कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही करीत आहोत। मात्र कारवाईचं नाही, पण त्यानंतरही त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे। आता शिवतारेंची हकालपट्टी करा एवढीच आमची मागणी आहे। जर निर्णय घेतला गेला नाही तर आम्हालाही महायुतीतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरणार नाही। आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आमचं म्हणणं मांडलं आहे। मात्र त्यानंतरही शिवसेनेकडून शिवतारे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे महायुतीत आता राहावे की नाही याचा आम्ही गंभीरपणे विचार करीत आहोत। आता शिवतारे यांचे वर्णन सहन करण्यापलीकडे गेलं आहे। आमच्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह टीका आणखी सहन केली जाणार नाही। शिवतारे यांच्या भूमिकेमुळे राज्यभरातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा वाढत चाललेला आहे। त्याचा फटका सरते शेवटी महायुतीच्याच मतदानावर होईल। त्यामुळे शिंदे आणि शिवतारे यांची तत्काळ हकालपट्टी करावी अशी आमची मागणी असल्याचे उमेश पाटील म्हणाले आहेत। गेल्या काही दिवसापासून विजय शिवतारे हे महायुतीच्या विरोधात सातत्यानं बोलत आहेत। त्यांच्या हालचालीही तशाच आहेत, पण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर अद्याप तरी काहीही कारवाई केलेली नाही। आता याचा अर्थ देखील लोक काढू लागले आहेत। काही दिवसासाठी शिवतारे पक्षाच्या बाहेर जातीलही, निवडणूक लढवून नंतर कारवाई मागेही घेतली जाईल। आणखी बऱ्याच काही घटना घडायच्या आहेत, पण अजित पवार यांची मात्र मोठी कोंडी झाली आहे हे निश्चित। आता महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा देण्याची वेळ अजित पवार गटावर आली आहे, पण बाहेर पडून करणार तरी काय?
पुढे अंधार, मागचा रस्ता बंद, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावाच लागणार. अजितदादा खरोखरच महायुतीतून बाहेर पडतील काय? तुमचा काय अंदाज आहे? कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा. आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा. जाता जाता एक लाईक मात्र अवश्य करा. धन्यवाद. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.